सर 100 डेज वेकेशन, तेही युरोपमध्ये, सामान्य व्यक्तीला ऐकण्यासाठी पण हे ड्रीमच वाटतं. राईट. तुम्हाला याच्यासाठी किती खर्च आला सर? ऑनेस्टली स्पीकिंग मला काहीच खर्च नाही आला. म्हणजे खूप लोकांना असं वाटेल की कुछ तो गडबड आहे की झिरो अमाऊंटमध्ये आपण कसं फिरू शकतो फॉर 3 months. सो आय विल टेल यू दी सिक्रेट. तर बेसिक आयडिया ही आहे की याची सुरुवात ही जस्ट इट इज नॉट यू विड्रॉ दी मनी फ्रॉम दी बँक अँड गो अँड डू अ वेकेशन. याची सुरुवात होते की याची इन्व्हेस्टमेंट बरीच आधी केलेली आहे आणि मग ती दुधावर जी साय साठली त्याच्यावर मजा मारण्याचा हा कार्यक्रम आहे. ओके. तेवढं पॅसिव्ह इन्कम जनरेट होऊ द्यावं लागतं अँड इट टेक्स टाइम. मी गेल्या 19 वर्षांपासून इन्व्हेस्ट करतोय आणि ह्या इन्व्हेस्टमेंटच्या बेसिसवर जे काही मला पॅसिव्ह इन्कम होतोय त्याच्या बेसिसवर आय एम गोईंग. सो मी झिरो का एक्सपेन्स म्हणलं, कारण हे जे पैसे मी तिथे जाऊन खर्च केले, निश्चितच खर्च केलेत पैसे, त्या पैशासाठी मी काम केलेलं नाही. सो नॉर्मल सायकल काय आहे, लोक काम करतात, त्यांना इन्कम मिळतो आणि मग त्या इन्कममधून ते खर्च करतात. मी पण हेच करतो, पण माझी सायकल थोडी वेगळी आहे. मी पण काम करतो, मला इन्कम मिळतो, तो मी इन्व्हेस्ट करतो आणि त्यातनं जो एक्स्ट्रा कॅश फ्लो मला मिळतो त्याच्या बेसिसवर आय टेक दिस काइंड ऑफ वेकेशन्स अँड अफोर्ड दिस काइंड ऑफ लाईफस्टाईल. सो प्रायमरीली दिस इज नॉट अबाउट मनी, दिस इज मोर अबाउट थिंकिंग की तुम्ही ह्या सगळ्या विषयाकडे कसं बघताय. आणि एक फिगर टाकायची म्हणलं तर आय स्पेंड क्लोज टू 8 to 9 लाख रुपीज, 8 ते 9 लाख रुपये साधारण मला या 100 दिवसांचा खर्च आलेला आहे.